मध्ये गेली 30 वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गडिंग्लज। नामांकित कंपन्यांची घड्याळे मिळण्याचे गडिंग्लज, आजरा आणि चंदगड मधील अधिकृत विक्रेते। सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गडिंग्लज एसटी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण। एक वेळ अवश्य भेट द्या। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारे राजू शेट्टी यांचे खंदे कार्यकर्ते राजू गड्यांनावर यांनी हलकर्णी जिल्हा परिषदेसाठीचा आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला आहे। हलकर्णी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये एकूण 19 गावं आहेत। तिथं 2 विभागामध्ये पश्चिम भाग थोडासा हा पाण्यापासून वंचित आहे। पूर्व भाग जरी असला तरी सुद्धा निलजीच्या बंधाऱ्याखाली त्या ठिकाणी ते गावं लाभक्षेत्रामध्ये येत नाहीत। त्यामुळं तिथं शेतकऱ्याच्या शेतीमालाचा बरोबर पाण्याचा प्रश्न आहे, त्याला मी प्राधान्य त्या ठिकाणी प्रामुख्याने देऊ इच्छितो। बऱ्याच ठिकाणी त्या विभागामध्ये पाणी अडवा पाणी जिरवाच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करण्यासाठी खूप वाव आहे आणि भविष्यामध्ये मी जिल्हा परिषदेमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तो माझा अजेंडा असणार आहे। त्या ठिकाणी ऊसाच्या दराच्या संबंधी असेल, त्याचबरोबर तिथं महत्त्वाचं नगदी पीक म्हणून पाहतो ते त्या ठिकाणी सोयाबीन असेल आणि सर्वात महत्त्वाचं त्या पट्ट्यामध्ये दुधाचं उत्पादन असेल। या तिन्ही गोष्टीबरोबर मग MSCBचे प्रश्न असतील, शैक्षणिक त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या ॲडमिशनच्या संबंधी असेल, आरोग्याच्या संबंधी असेल, वेगवेगळ्या पद्धतीचे जातीचे दाखले विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नाला मी एक टच देणारा आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी रस्त्याच्या संबंधी असेल, मग कळवीकट्टी तेरणीचा रस्ता असेल, चिट्याळी इचलकरंजीचा मधला तो रस्ता कर्नाटक गव्हर्नमेंटने सोडला होता तो असेल किंवा तिथलं ब्रिज असेल, अशा वेगवेगळ्या त्या निमित्तानं सातत्यानं त्या ठिकाणी त्या 19 गावामध्ये मी पोचलेला कार्यकर्ता आहे। आज काय मी निवडणूक लागलं म्हणून त्या ठिकाणी पहिल्यांदा मला ते लोक बघत नाहीत। गेली 23-24 वर्ष त्या ठिकाणी मी सतत त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून एकेकाळी 300-400 रुपयाचा ऊसाचा दर मिळायचा, तो आज 3,500 वरती गेलेला आहे। हे एका रात्रीत आणि एका जादूची कांडी नाही आहे। या सगळ्या गोष्टीचे साक्षीदार तिथले शेतकरी आहेत, आमच्या संघटनेचे कार्यकर्ते आहेत। आजपर्यंत मी कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा प्रश्न या सरहद्दीवरती मी जवळजवळ या ऊस, दूध, सोयाबीन, MSCB अशा वेगवेगळ्या प्रश्नावरती किमान 50 वेळा मी जेलमध्ये जाऊन आलेला कार्यकर्ता आहे। याचाही नोंद त्या ठिकाणी तिथल्या शेतकऱ्यांनी, तिथल्या आबालवृद्ध, माझ्या मायमौली, दीनदलित बांधव यांनी निश्चितपणे त्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि आता सगळ्यांचे दिवस येऊन गेलेले आहेत। एका बाजूला त्या ठिकाणी न मागता या देशातले 2-2.5% सुद्धा केंद्र आणि राज्य शासनाचे कर्मचारी नाही आहेत, पण त्या ठिकाणी त्यांचा पहिल्यापासून 8व्या वेतनापर्यंत त्या ठिकाणी मंजूर होतो। आज शेतकऱ्यांच्या मुलांना कळून चुका लागलं आहे की माझं बाप त्या ठिकाणी, माझे आईवडील कष्ट करतात, मेहनत करतात आणि त्यांच्या जोरावरती आदरणीय राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण अर्थकारण मजबूत करायचं काम स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेलं आहे। आणि म्हणून आज गावागावामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर असतील, BHMS असतील, डॉक्टर असतील, हे सगळं जे घडलेलं आहे याच्या पाठीमागं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा महत्त्वाचा भूमिका आहे। आणि म्हणून याही मुलांना आता कळायला लागलं आहे की माझं बाप शेती करतात, म्हणजे आई त्या ठिकाणी काबाड पाट्याचे 4 वाजल्यापासून रात्रीचं 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी त्या दुधाच्या व्यवसायाच्या माध्यमातून असेल, शेतीच्या माध्यमातून असेल, शेणामतामध्ये हात घालते, पण त्याला अपेक्षित भाव भेटत नाही। आणि म्हणून आपण कुठंतरी संघटित झालं पाहिजेत आणि आपण धोरणावरती मतदान केलं पाहिजे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून हे निवडणूकसुद्धा मी धोरणावरती मतदान करण्यासाठी एक मिनी विधानसभा मांडणाऱ्या स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये जे काय ग्रामीण विकास करण्याच्या संबंधी त्रिस्तरीय पद्धत आणली आणि तीच पद्धत संपूर्ण देशभर अवलंबली गेली। जे स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांचं स्वप्न होतं, स्वर्गीय वसंतदादांचं जे स्वप्न होतं, ते खऱ्या अर्थानं साकार करण्याच्या दृष्टिकोनातनं काळाची गरज म्हणून मग प्राथमिक शाळा असेल, त्या ठिकाणी आरोग्य व्यवस्था असेल, रस्त्याच्या संबंधी असेल, या गोष्टी गेली 78 वर्ष झालं आपण हेच आपण प्राधान्यानं सांगतो, यालाच आपण विकास म्हणतो। पण विकाससुद्धा याच्या पलीकडे सुद्धा विकास होऊ शकतो। आज जग संपूर्ण चंद्रावर पोचलेलं आहे, मंगळावर पोचलेलं आहे। या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तो एक जिल्हा परिषद मतदारसंघ निश्चितपणे एक विकासाचं मॉडेल कसं असावं, अर्थकारणाचं मॉडेल कसं असावं, हे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखवून देण्यासाठी म्हणून तिथल्या लोकांनी, तिथल्या सामान्य कष्टकऱ्यांनी, माझ्या मायमौल्यांनी, दीनदलितांनी
18 पगड जातीतल्या सगळ्या बांधवांनी त्या ठिकाणी ही निवडणूक हातात घेतलेली आहे. मी ऑलरेडी त्या ठिकाणी ऊस सोयाबीन परिषदेच्या निमित्तानं असेल, ऊसाच्या परिषदेच्या निमित्तानं असेल, दुधाच्या परिषदेच्या निमित्तानं असेल, मी गाव आणि वाडी वस्ती पिंजून काढणारा कार्यकर्ता आहे. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणारा कार्यकर्ता आहे. मी स्वतः शेतकरी कुटुंबात माझा जन्म असल्या कारणानं शेतकऱ्यांचे दुःख आणि सुख याचं मी जवळनं अनुभवलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे माझे निवडणूक ते हातात घेतील आणि कोणाचा समोर मी आव्हान बिव्हान मांडणार नाही, त्यांना कमीही लेखणार नाही आणि मी माझ्यापेक्षा त्यांना मोठंही समजणार नाही. त्यामुळं निश्चितपणे ही निवडणूक मी सहज जिंकेन आणि चांगल्या मताधिक्याने जिंकेन याचा आत्मविश्वास आणि याची खात्री मला आहे. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जयस सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज.